कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाड आयोजित 10वे रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा संमेलन आपण ऐतिहासिक अशा पाचाड गर्दीत गेले 2 दिवस साजरे करतो आहे आणि आता या समारोप सोहळ्यासाठी लाभलेले आपले सन्माननीय अतिथी आदरणीय पितामह पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक, यानंतर श्री माननीय अशोकजी तलाटी, आदरणीय आमचे गुरु किशोरबाई धारिया, डॉक्टर प्रदीप जवळ, LB पाटील सर, माननीय श्री सुधीर शेठ, यानंतर माननीय श्रीमती शोभताई स्वागत अध्यक्ष, माननीय श्रीमती भारतीताई मेहता संमेलन अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार करून बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचा कौशल्य गुणांचे एक अव्यात्मक वर्णन, स्तुती म्हणजे पोवाडा, वीरांच्या पराक्रमाचे स्तुतीपर केय कवन म्हणजे पोवाडा, या अशा ऐतिहासिक भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत ऐतिहासिक अशा जिल्हा संमेलनामध्ये स्वलिंगिक शाही गंगाधर साळी सादर करीत आहे पोवाडा.
समोर ठेवतात आणि परस्त्रियांना आई समान मानणारे माझे राजे त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई समान मानतात, तिची घरा नारळाने ओटी पाहतात आणि सन्मानाने पाठवतात असे माझे राजे. त्या माझ्या राजांना 6 जून 1674 हा राज्याभिषेक सोहळा आपल्या रायगडावर संपन्न झाला. हा राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन करताना कवी शाहीर गंगाधर साहेब म्हणतात, सदरी सृष्टी आकाश धरती इंद्रधनु वरती त्यांच्या या बहारदार सादरीकरणाला पुन्हा एकदा जोरदार आहे. युवा शक्ती प्रमुख माननीय सौ दीपा ठाणेकर आणि आपल्या संमेलनाला एक मॉरिशस म्हणून आलेले आपले आदरणीय विश्वा यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. साहित्याचे वारकरी आम्ही, साहित्याची पालखी खांद्यावरी, एक एक शब्द स्फुरतो आम्हाला, एक एक शब्द स्फुरतो आम्हाला, कोरून जातो मनावर. शब्द शब्द जोडतो आम्ही, शब्द शब्द जोडतो आम्ही, शब्दांचे मन मंदिर होते, त्या मंदिरातील सात्विक भाविक साहित्याचे पुजारी आम्ही. खरं तर ग्रंथदिंडीपासून सुरू झालेले संमेलन, परिसंवाद, कवी संमेलन, गझल, मुशायरा, व्याख्यान आणि यासोबत आपण दिग्गज मंडळीचे विचार गेले 2 दिवस ऐकत आहोत आणि खऱ्या अर्थाने हे संमेलन एका महोत्सवामध्ये स्वरूप प्राप्त केले आहे असे मला वाटते. म्हणूनच मी म्हणतो की हा सांगता सोहळा नसून भविष्यात येणाऱ्या अनेक साहित्य संमेलनाची ऊर्जा देणारा हा ऊर्जा स्रोत आहे असं मला वाटतं. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाड आयोजित 10वे जिल्हास्तरीय रायगड जिल्हा साहित्य संमेलन ऐतिहासिक अशा पाचाडभूमीत आजच्या या समारोप सोहळ्यामध्ये मी योगेश देवगरकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही प्रेमाने आणि आनंदाने येथे आलात, तुम्ही तुमचे स्वागत करतो आम्ही, तुमचे स्वागत करतो आम्ही. सर्वप्रथम साहित्याचे प्रकांड प्रतिभाशक्ती असलेले व्यक्तिमत्व ज्यांनी निसर्गावर लिखाण केले, तसेच भाकरी आणि फुल यासारख्या कादंबरीतून वंचितांच्या वेदनेवर फुंकर घालणारे लेखन देखील केले. कोकणातील साहित्यिकांना लिखाणाचे स्वातंत्र्य देऊन आपल्यासारखे अनेक हात त्यांनी लिहिते केले. या उद्देशाने स्थापन केलेली कोकण मराठी साहित्य परिषदचे संस्थापक पितामह आदरणीय मधुभाई पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांचं स्वागत मी आदरणीय आजचे प्रमुख पाहुणे श्री किशोरभाई धारिया जलनायक देवळ प्रतिष्ठान अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी मधुभाईचा सत्कार करावा. स्वागत.
उत्तम कथा लेखिका कथाकथन करणाऱ्या आजच्या या संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती भारतीताई मेहता यांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय किशोरभाई धारी यांना विनंती करतो. नियामक मंडळाचे सदस्य डी अण्णासाहेब सावंत, कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरपर्सन, पर्णा फाउंडेशनच्या संस्थापक आमच्या मार्गदर्शिका आदरणीय श्रीमती शोभाताई सावंत यांचे स्वागत करण्यासाठी मी दीपा ठाणेकर यांना विनंती करतो. एक सेकंड झालं. सांस्कृतिक साहित्य क्षेत्रात सर्वांगीण असे ॲक्टिव्ह मंडळीतील असे कार्य करणारे, ज्यांची महाराष्ट्रभर जननायक म्हणून ओळख असणारे, असे सामाजिक नेतृत्व असणारे आणि आम्हाला जिथे कुठे प्रश्न निर्माण होतो की बाबा ह्या आता इथे पुढे काय करायचं, तिथे किशोरभाई धारे आमच्या पाठीशी नेहमी असे उभे असतात. असे आमचे मार्गदर्शक आलेले किशोरभाई धारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. मी ढवळ सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर ग्रासरूटचे कार्यकर्ते केंद्रीय कार्याध्यक्ष आनंद आमच्यासारख्या नवोदितांसाठी प्रेरणा देऊन जातो असे माननीय श्री प्रदीपजी ढवळे यांचे स्वागत करण्यासाठी मी LB पाटील सरांना विनंती करतो. यानंतर युवा शक्ती प्रमुख सौ दीपा ठाणेकर यांचं स्वागत करतील संमेलन प्रमुख श्री सुधीर शेट्टी. आजच्या या कार्यक्रमाला कालावधीत त्यांनी सोनपंत दांडेकर महाविद्यालय अनेक पदव्युत्तर आणि संशोधनपर अभ्यासक्रम सुरू केले. मुंबई विद्यापीठाचा मानाचा असा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यातील चारवा दर्शन प्रासंगिकता या पुस्तकाला काँग्रेस संघाचा वाङ्मय पुरस्कार प्राप्त आहे. अशा शैक्षणिक वर्षात घेतलेल्या व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर किरण सावे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी संमेलन प्रमुख श्री सुधीर शेट्टी यांना विनंती करतो. सतत धडपडणारे आणि उद्योग क्षेत्रामध्ये आपले पाय खंबीर करून मराठी उद्योजक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारे तुमचे आदर्श व्यक्तिमत्व श्री अशोकजी तलाठी यांचं स्वागत मी संमेलन प्रमुख श्री सुधीर शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी करावं. धन्यवाद. विश्वा यांचं स्वागत संमेलन प्रमुख श्री सुधीर शेट्टी यांनी करावं. हे मराठी रत्नागिरी त्यांचं घर 1838 जे या किनारपट्टीवर गुलाम म्हणून जे गेली मंडळी आणि त्यांना निर्मित म्हणून संबंध जात होतं, त्या गुलामामधला हा 9वा वंश अतिशय मराठी भाषेवरती प्रेम करणारा म्हटलं तर अतिशय फार मराठी बोलता येत नाही. त्याची मुलगी बनवून आलेली आहे की माझं गाव कसं होतं, केव्हा आमच्या पूर्वज त्या गावामध्ये होते हे बघण्यासाठी म्हणून भीष्मा इथे मुद्दाम आलेला आहे. आणि मालसेचं जे आपलं साहित्य संमेलन झालं ते यशस्वी करण्यामध्ये या माणसाने जास्त साथ दिली. हां सर. हो नाही नको. त्यांनी या कार्यक्रमाचे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे सन्माननीय अतिथी, आमचे
हिरो प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय किशोर घरिया, MMSCPTचे अध्यक्ष अशोकजी तळाटे, डॉक्टर किरण सावे, की ज्याच्या समारोप सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जी वाटचाल चालू आहे त्या डॉक्टर प्रदीप ढवळ जे कार्याध्यक्ष आहेत, नमितीताई गेल्या थोड्याच वेळात त्या ठिकाणी उपस्थित होते, म्हणजे युवा शक्तीच्या अध्यक्ष दीपाताई आहेत, स्टेजवर जे सर्व मान्यवर प्रतिनिधी आहेत, स्वागताध्यक्षा शोभाताई आहेत, सन्मानित अध्यक्षा भारतीताई आहेत, समोर अनेक मान्यवर दिग्गज मंडळी बसलेली आहेत, म्हणजे जेव भाटकर सर आहेत, साहेबराव आहेत, महाराष्ट्रातले थोर नाटककार अशोकजी समेळ आहे, असे अनेक मान्यवर मंडळी आहेत, किंवा राजन बंदे सर आहेत. तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या समारोहाचा समारोप होते याचा नक्कीच आनंद आहे. आदरणीय आबांचा देखील आशीर्वाद या सगळ्यांच्या पाठीशी आहे. केशवसुरांच्या स्मारकाची जपणूक करण्याचं अतिशय पवित्र काम आबांच्या पाठीशी आहे. आणि यानंतरचा तो कार्यक्रम होणारा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्याचा त्याचे सर्व आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक अशोक ठाकूर साहेब करण्यात या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविकपणे मी काही जास्त बोलणार नाही आहे. आज या आपल्या 2 दिवसीय कार्यक्रमाचा समारोप सोहळा आहे आणि या समारोप सोहळ्याला अतिशय आनंद देणारे मॉरिशसचे पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर गेली 2 दिवसापासून अनेकदा माझं नाव घेतलं जातं आहे, पण हे माझं नाव केवळ निमित्त मात्र आहे. म्हणजे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, कार्यकारिणीचे सदस्य, महाशाखेचे सगळे सदस्य, महाशाखा यजमान आहेत. सुदैवाने मी महाशाखेचा सदस्य आणि जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आणि त्यामुळे म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की सूर्यदिशेचा निमित्त मात्र आहे. कारण का आमचा जो आदर्श आहे डॉक्टर प्रदीप ढवळ भाईंनी आम्हाला सांगितलं की कार्यकर्ता म्हणून राहिलं पाहिजे. ही खांदी जी पालखी आहे त्याची आम्ही भुई आहोत आणि त्यामुळे ते जे काम आमचं ही पालखी पुढं नेण्याचं तेवढंच काम या निमित्ताने मी करत आहे. आदरणीय भाईंनी माझ्यावर विश्वास ठेवून जिल्ह्याची धुरा माझ्याकडे दिली. माझे गुरुवारी मागं बसलेल्या LB पाटील त्यांचा हात धरून मी कोकण मराठी साहित्य परिषदेची वाटचाल चालू केली. आदरणीय भारतीय नेता योगाने जरी ठाण्याच्या असल्या तरी त्या मूळच्या महाडच्या आहेत असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि त्या संमेलनाचे अध्यक्षपदी आहेत ते अशा ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे कार्यकर्ते तयार होतात. आमच्या संमेलनाचे संयोजक सुगतजी राणे यांचं देखील परिश्रम यामागे भरपूर आहेत. खरं तर त्या समारोपाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मान्यवरांचं मार्गदर्शन, आपल्या मान्यवरांचे आशीर्वाद लाभणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी बऱ्याच कालावधीनंतर रायगड जिल्ह्यामध्ये असं संमेलन होतं आहे. कधीतरी आपण भावनेच्या भरात किशोरबाई बोलून जातो की रायगडाला आपण संमेलन करू आणि लोकांनी तोच हे का कायम माझ्या मागे होता. कधी रायगडला जायचं, रायगडला संमेलन होणार आहे का? पण त्यातनं एक चांगला मार्ग काढला नाही. रायगडावरती संमेलन होणार नाही पण रायगडाच्या पायथ्याशी होईल. आणि खऱ्या अर्थाने एखाद्याला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो हे आपल्या सगळ्यांना जाणवलेलं आहे. मला आज खरं अभिमान वाटतो की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपले स्वप्न पूर्ण होते. आदरणीय महाराजांचे आशीर्वाद आहेत, राजमाता जिजाऊंचे आशीर्वाद आहेत. एवढंच मागणं आहे. म्हणजे पोटापुरते जयी विठ्ठल लई येईने माझा एवढंच मी म्हणतो. आज सगळ्यांचे आशीर्वाद कायमच आमच्या पाठीशी राहू दे. ही कृतिशीलता कायमच मनामध्ये जपत आदरणीय मधुमाईंच्या स्वप्नामध्ये जे कोकण मराठी साहित्य परिषदेचं कार्य आहे ती धुरा युवकांनी हातामध्ये घ्यावी आणि माझं स्वप्न पूर्णत्वाकडे जावं हा त्यांचा जो ध्यास आहे, हा जगण्याचा श्वास आहे. वयाच्या 93व्या वर्षी देखील महाडसारख्या ठिकाणी 6 तासाचा प्रवास करून ते तरुण पितामह या ठिकाणी उपस्थित राहतात. मधुबाईंचा पायाचा स्पर्श या मातीला होणं, या संमेलनाला होणं ही आमच्या विठ्ठल भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे लोक भेटायला पंढरपूरला आता विठ्ठलाला, हा विठ्ठलच आमच्या दाराशी आलेला आहे आणि असं भाग्य आमच्या नशिबी आहे. तेव्हा हेच भाग्य, हेच प्रेम आमच्या मागे राहो अशाच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक अशा रायगड जिल्ह्याच्या सर्वच 15 शाखा साहित्यिक उपक्रम यशस्वीपणे संपन्न करीत असतात. आजचे रायगड जिल्हा साहित्य संमेलन यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी यजमान म्हणून महाड शाखा परिश्रमपूर्वक काम करीत असताना जिल्ह्यातील सर्वच शाखा तन मन धनाने सहकार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून सर्व शाखांच्या अध्यक्षांचा सत्कार करणे क्रमप्राप्त आहे. आपणा सर्वांना नक्कीच खात्री आहे की या सत्कारामुळे प्रत्येक शाखेला साहित्यिक उपक्रमाला ऊर्जा प्राप्त होणार आहे. सर्वप्रथम मी अलिबाग शाखेच्या अध्यक्षा सौ सुजाता पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन
आपला सन्मान स्वीकारावा. नंतर मुरुड शाखाचे अध्यक्ष श्री संजय गुंजा, यानंतर कोपरच्या सौ उज्ज्वला दिघे या इथे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी स्वीकारायचे. यानंतर श्रीवर्धन सांगितले सीमालपूर, धन्यवाद. श्रीवर्धन सीमालपूर शाही अध्यक्ष श्री गंगाधर शाळवी सर, गोरेगावचे केदारजी कोळे, कुरणचे मच्छिंद्र मात्रे, यानंतर पाली शाखेचे धनंजय आणि सगळ्यांनाच भुका लागल्या हे लक्षामध्ये येऊन आणि खरं म्हणजे हा कार्यक्रम करणं गरजेचं होतं यासाठी की या सगळ्या मंडळींनी जे काही दिवस जी काही मेहनत केलेली आहे आणि भर दुपारी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतकी ऑडियन्स येणं हे खरं म्हणजे साहित्य संमेलनाचं यश आहे असं मला मुद्दा म्हणावंसं वाटतं. आदरणीय मधुबाईंनी 30 वर्षापूर्वी जे काही स्वप्न पाहिलं की कोकणामधल्या सगळ्या साहित्यिकांना एका व्यासपीठावरती येण्यासाठी म्हणून ती संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि बघता बघता जवळजवळ 30 वर्ष त्याला निघून गेले आणि या 30 वर्षामध्ये अनेक साहित्यिक, अनेक लेखक, अनेक कलावंत या व्यासपीठावर गेले की अशा या साहित्य संमेलनामुळे उपयोग काय होतो की विचाराची देवाणघेवाण होती आणि त्याही बरोबर आपल्या सगळ्यांच्या एकमेकांच्या सुंदर अशा ओळखी होऊन आपले चांगलं कुटुंब तयार होतं. आणि हे सगळं कुटुंब मधुबाईंनी पालघरपासून ते सावंतवाडीच्या अगदी टोकापर्यंत ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचे सूर जे काही जोडलेले आहेत ते सूर खरोखर कौतुकास्पद आहे. या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो आणि विशेष करून एक ध्यास घेणं म्हणणं काय असतं की जवळ साहित्य काही हो, महाड कुठे, रायगड कुठे, अलिबाग कुठे, रोहा कुठे, या सगळ्या लोकांचे संपर्क साधून नाही म्हटलं तर सुधीरचं कौतुक करावंच लागेल कारण त्याच्या मेहनतीला सॅल्यूट आणि असा कार्यकर्ता जर मला असं वाटेल तर असे अनेक सुधीर यांना निर्माण व्हायला पाहिजे ही सदिच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर केंद्रीय अध्यक्ष सौ नमिता गिर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, आमचे संस्थापक अध्यक्ष, स्वागताध्यक्ष शीलाताई शोभाताई सावंत, आपल्या या संमेलनाच्या अध्यक्षा भारतीताई मेहता, मुद्दामून या आपल्या या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले डॉक्टर किरण साठे, आमच्या दीपा आहेत आणि कार्याध्यक्ष आमचे ढवळ सर, आपण सगळे इथले सगळे माझे वाचक, लेखक आणि माझे रसिक मान्यवर. कालपासूनची जी धावपळ चालू होती, बघता बघता दिवस संपला आणि समारोपाच्या या क्षणाला आपण येऊन ठेवलो. प्रत्येक वेळेला आजवर 20-22 वर्ष खूप संमेलनं बघितली, प्रत्येक संमेलनाला हजर राहिले. जिल्हा संमेलन असू दे, मध्यवर्ती असू दे, महिला असू दे, पण हा ज्या वेळेला समारोपाचा क्षण येतो तेव्हा मात्र अस्वस्थता येते. याचं कारण एक आहे, आम्हाला येते कारण आम्ही फक्त हे जे सगळं घडून आणणारे आहे त्याच्या पाठीशी असतो. पण ही जी माझी सगळी रायगड जिल्ह्याचे सगळ्या शाखातली लोक आहेत, स्वतः जिल्हाध्यक्ष आमचे सुधीर सेठ आहेत, यांनी 1.5-2 महिने जी मेहनत केलेली आहे, तर ही मेहनत, ह्या मेहनतीचं सतत ऐकत असतं 2 महिने, हे केलं आहे, ते केलं आहे, ते राहिलं आहे, ते व्हायचं आहे. आणि हे सगळं होताना ज्याला मूर्त स्वरूप म्हणतो ते कालपासून आपण बघितलं. काल झाला, आजचा दिवस झाला आणि लगेच आपण संध्याकाळला या समारोपाला आलो. वाटतं काय माहिती का, चांगल्या गोष्टी आहेत ना त्या चालूच राहाव्या. पण नेहमी कसं असतं की कुठेतरी थांबणं हा आपल्याला नियतीने दिलेला संकेतच असतो आणि आपण थांबत असतो. या कालच्या आणि आजच्या 2 दिवसाच्या संमेलनाबद्दल थोडं असं म्हणेन की सगळे उपक्रम चांगले होते, घेतलेले परिसंवादाचे
आज गजल मुशायरा छान होता, कवी संमेलन तर आमचं नेहमीच दणक्यात असतं. तर हे सगळं छान होतं. पण एक सांगणार आहे, कालपासून अख्खा दिवस माझी उपस्थिती होती. एक वाटलं की परिसंवादाला छान विषय घेतले, पण परिसंवाद त्यामध्ये संवाद हा शब्द असतो. आमचे वक्ते येतात, एखादा विषय मांडतात आणि घाई असते त्या 15-20 मिनिटात मी काय काय सांगेन. या घाईत काय होतं की तो विषय माझ्या वाचकांना रसिकांना कळतो की नाही. मी एकच सांगेन सगळ्यांना की तुम्हाला ज्या ज्या वेळेला तुम्ही परिसंवादात चर्चेमध्ये भाग घ्याल ना, त्यावेळेला संवाद करा, आपल्या मनातलं बोला. विषय होतो ना, काल वाचनाचा विषय होता, बोला ना, मी किती वाचलंय, मला काय आवडतंय, तुम्ही काय वाचावं. आपण विषय का क्लिष्ट करावे. साहित्य आहे ना, साहित्य पुस्तकातलं असतं ना, ते क्लिष्ट असू शकतं, बोलतानाचं नसतं असं मला वाटतं. कारण आपला जो वाचक असतो ना, आपण ज्यांना सांगत असतो त्याला वेगवेगळे स्तर समजुतीचे असतात आणि त्यामुळे आपण ती दक्षता घेऊया असं वाटतं. कवी संमेलनाबद्दल एकच सांगेन, कवी संमेलन आपली दणक्यात होतात, छान होतात आणि त्याच्यामध्ये अनेक जण सहभागी होतात. पण त्या कवी संमेलनाला सुद्धा सांगते, कविता सादरीकरण असतं, वाचन नसतं. मग ते सादरीकरण कसं असतं तर त्यामध्ये अभिनय पण असतो, म्हणजे अंगिक पण असतं आणि मौखिक पण असतं. तुम्ही ते आपली कविता जे लिहिता ते तुम्हाला तर कळलेलं आहे, मग ते तुम्ही त्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. जसं म्हणजे ह्यांनी दिलं, ज्यांची हृदये झाडाची असतात, ते नुसतीला ओळ म्हणून चालणार नाही, त्यांची हृदय झाडाची असतात. म्हणजे काय, त्याच्यात तुम्हाला अभिनय करायला लागेल. मला येत नाही, पण मला वाटतं की जो कविता लिहितो त्याने ती तयारी केली पाहिजे. आता हे का सांगितलं, ह्या उणीवा बिलकुल नाही आहे. ही सगळी माझे कार्यकर्ते, माझ्या कार्यकर्त्यांनी हे जे सगळे टप्पे घ्यायचे आहेत ना, ते पुढे पुढे जाण्याचे घ्यायचे. आम्हाला ह्यातनं प्रगल्भता हवी आहे. कवितेच्या लिखाणाच्या बाबतसुद्धा म्हणेल, इथे माझ्या इथे साहेबराव ठाणगे बसलेले, LB पाटील बसले, आमच्यातलेच कितीतरी कवी आहेत. आता मला समोर दिसतात, नावं घेत नाही, सुंदर लिहितात, मोठे मोठे कवी तर आपले आहेतच, ज्यांना आपण ज्येष्ठ म्हणतो, ते वाचलं पाहिजे. आपल्याला आता मंगेश पाडगावकर आपण म्हणतो की या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावं वाक्य एक पहिलं टाकलं आणि त्यानंतर ते का जगावं याच्या पायऱ्या सांगितल्या. कविता अशी हवी, सोपी असते ती, पण आपल्याला आपला भावार्थ शेवटपर्यंत पोचवता आला पाहिजे आणि त्यासाठी तयार व्हा. ही आपली साहित्यिक संस्था आहे. आता आपण 31 वर्षाचे झालो आणि 31 वर्षात ती प्रगल्भता, तो एक समजूतदारपणा आणि तो एक प्रकारची ती उंची आपल्याला गाठायची आहे. तुम्ही सगळे कराल तेव्हा आपलं हे व्यासपीठ मोठं होणार आहे. सगळ्यांनी श्रवण करते म्हणतील की मॅडमने आज आपल्याला उपदेश केला. बिलकुल नाही, मी तुमच्यातलीच एक आहे, तुमच्यासारखंच काम करून इथपर्यंत आलेली आहे. सुधीरबाईंना सांगेन, आवर्जून सगळं छान ठेवलं, म्हणजे त्यांना म्हणजे माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या आणि ह्या सगळ्या बसल्यात ना, त्या माझ्या मैत्रिणी बसल्या आहेत. खरं सांगू का, या संमेलनात जिल्ह्यात मी एक गोष्ट आणखीन बघितली की माझ्या या महिला वर्ग आहे ना, तो खूप काम करतो आणि मुळात म्हणजे तो मोठ्या प्रमाणात आहे. खरंच आहे की 15 वर्ष आधी ना आमच्याकडे मोजून होत्या, आमच्यासारख्या आम्ही म्हणायचे ही आहे ही आहे ही आहे, बस 10 नावानंतर आम्ही कमी होतो. आणि आता आमच्याकडे फौज उभी आहे, छान कामं करतात, तसेच तरुण वर्ग पण आहे. मला खूप आनंद होतो की ह्या 20 वर्षात हा जो बदल झाला आहे, आम्ही तरुणाईला आपल्याजवळ केलं आहे, आम्ही महिलांना आपल्याजवळ केलं आहे आणि ते हे सगळा भाग ही जबाबदारी घ्यायला आता सज्ज झाले. सगळ्यांचे परत आभार मानले. खूप छान झालं. नमस्कार. CETVचे अध्यक्ष श्री अशोकजी तलाठी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोबल व्यक्त करावे. कार्यक्रमाचे प्रमुख श्री मधुरेश कर्णिकजी, त्याचप्रकारे सर्व मान्यवर आणि ही सर्व साहित्यिकांची जी मांदी आणि जमले ती बघून मला खूप आनंद झाला. खरं तर माझं क्षेत्र वेगळं आहे, पण म्हणतात ना की तुम्हाला जर चांगलं
तानसेन होता आलं नाही तर कांसेन व्हावं, चांगलं लेखक होता आलं नाही तर चांगलं वाचक व्हावं, आणि चांगलं आयोजक होता आलं नाही तर चांगलं प्रेक्षक व्हावं. तर या चांगल्या प्रेक्षकाच्या भूमिकेतून मगापासून हा सगळा तुमचा चालणारा सोहळा हा बघत आहे. तुमच्या सगळ्या या साहित्यिकांच्या मांडी आल्यानंतर मला माझे जुने दिवस आठवले की मी कधी द्यायचो, मी कधी कधी देण्याचा प्रयत्न केला आहे का, की मी काही दिलं आहे का. तर मला आठवलं सगळ्यांच्या आयुष्यात जसे कॉलेजच्या जीवनात फुलपाखरासारखे रंगीबेरंगी दिवस असतात तसं माझ्याही आयुष्यात रंगीबेरंगी दिवस आले. मीही कोणाच्या तरी प्रेमात पडलो आणि प्रेमात पडल्या मला हे सगळं साहित्य, मग प्रेमपत्र लिहावं, कविता लिहावं असं सुचू लागलं. आणि माझं प्रेमपत्र 4 वर्ष चालल्यामुळे 4 वर्ष प्रदीर्घ काळाकरता मी एक चांगला साहित्यिक होतो, पण तो केवळ आणि केवळ एकाच श्रोत्याकरता होतो. पण सर्व प्रकारचं साहित्य लिहिण्याचं, साहित्य असं म्हणू शकत नाही, सर्व प्रकारचं लिखाण लिहिण्याचा प्रयत्न मी त्यावेळेस केला. सुदैवाने ज्या मुलीशी माझं प्रेम होतं त्याच मुलीशी लग्न झाल्यामुळे मला विरहगीताचा अनुभव कधी घेता आला नाही. असो, खरं तर मी एवढं चांगलं बोलू शकत नाही, पण आजूबाजूचं वातावरणच इतकं भारवलेलं आहे की आपोआप माझ्या तोंडातून एक शब्द निघाले. मी तर यंत्राच्या गजबजनात गेले 30 वर्ष होतो, पण आता तुमच्या जवळ आल्यामुळे जसं शिष्य ऋतूमध्ये संपूर्ण पानगळ होते आणि सगळं वृक्ष होतं, त्याप्रमाणे काहीतरी वृक्ष घेऊन मी जगत होतो. पण तुमच्या सगळ्यामध्ये आल्यामुळे मला चैत्राचे चाहूल लागले आणि कदाचित माझ्या लपलेला हा जो साहित्यिक आहे किंवा माझ्यातलं कवी आहे, कवी म्हणतात मी मोठे मोठे शब्द वापरत नाही, पण आता मला सुचत नाही म्हणून तर मोठे शब्द वापरले. जे काय बारीक लिखाण करण्याचं जे मला ऊर्जा उर्मी आणि माझ्या याला पालवीची फुटले, तर मी निश्चित असं मला वाटतं आहे की या पुढच्या वेळेस येताना कार्यक्रमाच्या या बाजूला न बसता, म्हणजे संमेलनाचा कोणीतरी अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणा न होता, जर मला साहित्यिक म्हणून तुमच्या सगळ्यांच्यात बसून तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायला मिळालं तर मी निश्चितच मला स्वतःला धन्य समजेन. सुदीर्घ सगळं नियोजन आम्ही कित्येक वर्षापासून बघत आलेलं आहे, ते नीटनेटकंच असतं आणि मला निश्चित खात्री आहे की या संमेलनाचं सुद्धा नीटनेटकं झालं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे चेहरे मला वाटते. फक्त मी सुधीरकडे एक नक्कीच तक्रार करीन, त्यांनी मला एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला समारोपाला बोलवलं. त्यांनी जर मला आधी बोलवलं असतं तर या सगळ्याचा आनंद मी सुद्धा सगळा लुटला असता. असो, पण नक्कीच पुढच्या वेळेस मी एका वेगळ्या भूमिकेतून त्याच्यात यायचा प्रयत्न करेन आणि इतक्या चांगल्या प्रकारे सगळं नियोजन केल्याबद्दल सर्व नियोजकांचे मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. तर हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्रात ज्यांची जलनायक म्हणून ओळख आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री किशोरभाई धारी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. त्यांना माझं मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार. कोकण साहित्य परिषद म्हटलं की आम्हाला अंगावर शार आहे आणि तो येणारच, का नाही येणार. येता येतं माझ्या मुलाचा फोन आहे, बाबा कुठल्या कार्यक्रमाला जात आहे. मी म्हटलं की मी बिलियनर्स मीटमध्ये जातो, अब्जाधीशांच्या संमेलनात जातो. त्याला वाटलं की कुठला तरी उद्योग क्षेत्रातला कार्यक्रम असेल. म्हटलं कुठल्या उद्योग क्षेत्राचा कार्यक्रम आहे का. म्हटलं नाही, उद्योग क्षेत्रातले मोठे उद्योगपती असतात, त्याचं वैभव आणि त्यांची जी संपत्ती असते ती मोजता येते आणि ते कधी कोणाला देत नाही. मी अशा हृदयाने संपन्न आणि वैभवशाली श्रीमंतांकडे जातोय की जे त्यांची संपत्ती कधी देऊन संपत नाही, वाढतच जाते आणि ती वाढलेली संपत्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते आणि त्याचा आनंद मला होतोय की आज मी आपल्या समोर आलोय. भाई, आपण तर ज्ञानस्तुती आला, म्हणजे कोकण साहित्य परिषदेचे जनक म्हटलं तर हरकत नाही. पण पद्मविभूषण मोहन धारी यांनी मला नेहमी सांगायचे की मधु मंगेश कर्णिक भाईंनी काय दिलं असेल तर वनराई हा वनराईचा शब्द हा मोहन धारी यांना भाईंनी दिला. आणि भाई असे आपले आशीर्वाद आमच्या मागे आहेत, त्याच्यामुळे हे आशीर्वाद घेताना खूप आनंद वाटतो. मी अगदी मनापासून सांगतो, मी साहित्यिकही नाही, तेवढंसं वाचनही नाही, पण तरी देखील एक गोष्ट निश्चित आहे की जेव्हा जेव्हा मी साहित्याचा विचार करतो तेव्हा मग राष्ट्रकार्य करणारे किंवा राष्ट्र घडवणारे, राष्ट्रकार्य म्हणजे निश्चित काय याचा जेव्हा आम्ही भाई विचार करतो
त्यावेळेला असं वाटतं की भारतावर संस्कृतीची इतकी अतिक्रमण झाली, संस्कार आपले निर्मूलन व्हावे म्हणून इतकी अतिक्रमण झाली, ती अतिक्रमणं थांबवण्यासाठी जर कोणाचे खरे प्रयत्न असतील तर ते साहित्यिकांचे असतात. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक जेवढा महत्त्वाचा तेवढ्याच आमच्यासारख्या सामान्य नागरिकांकरता साहित्याचं संरक्षण करणारा, संस्काराचं संरक्षण करणारा हा साहित्य सैनिक तेवढाच महत्त्वाचा. आणि म्हणून आम्हाला आनंद होतो. भाई लक्षात घ्या की राष्ट्रकार्य किंवा राष्ट्रनिर्मिती म्हणजे तरी काय हो? राष्ट्र जर महासत्ता होईल म्हणजे फक्त आर्थिक महासत्ता म्हणजे राष्ट्रनिर्मिती काय? आम्हाला असं वाटतं की आर्थिक महासत्ता कधीही मिळू शकते, पण देशाला जर हॅपीनेस इंडेक्स ज्याला म्हणतो, जर खऱ्या अर्थानं देशातल्या प्रत्येक नागरिकाला आनंद मिळेल असं जर जीवन ज्या देशात मिळणार असेल तेच खरं राष्ट्रकार्य असेल, तोच खरं राष्ट्र असेल, तर ते देण्याचं काम आपण सारे समोर बसलेले करताय. आणि त्यामुळेच आज आम्हाला हा आनंद मिळतो. भाई असं आहे ना की आपण बघा ना, आम्ही अनेक कार्यक्रमात जातो, खूप कार्यक्रमात जातो, तिथे बसलेल्या मंडळींकडे जेव्हा बघतो त्या बघताना असं वाटतं की अरे काय सगळं आपण ह्याच्यावरच कोसळणार आहे का? चेहऱ्यावर एवढी चिंता, कपड्यावर एवढे आठा, ते असं वाटतं की काय संपलं याचं सगळं. पण मला इथे येताना एक गोष्टीचा आनंद वाटत होता की साहित्यिकांच्या आपल्या सारस्वतांच्या या नगरीत आल्यानंतर, ह्या परिसंवाद आल्यानंतर भाई तर ज्ञानसूर्य आहेत. वयाच्या 89व्या वर्षी भाईंच्या चेहऱ्यावरचं 91 म्हणजे वयाच्या 91 वर्षी जर भाईंच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं तर 19व्या वर्षाच्या विद्यार्थ्याला देखील लाजवेल असं भाईंच्या चेहऱ्यावरचं तेज आहे. कारण त्यांचा आत्मा, त्यांचं मन, ज्याचं मन शुद्ध असतं, ज्याचा आत्मा शुद्ध असतो, ज्याला जे आपल्याला हवं आहे, आपल्याला मिळालं आहे ते लोकांना देण्यासाठी ज्यांची धडपड असते, त्याला जर साहित्यिक म्हणायचं असेल तर भाई आपण ज्ञानसूर्य आहात, आपण आरसा आहात कोकण मराठी संमेलनाचा. पण आपण सारे बसलेले जेव्हा भाईंच्या आरशात तोंड दाखवताना तेव्हा त्यांचं तेज सगळं तुमच्या चेहऱ्यावर आलंय. इथे बसलेल्या प्रत्येकाचा चेहरा बघितला की भाई असं वाटतं की हा कार्यक्रम सुरूच राहावा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची एक सुंदर अशी आनंदाची लाट निर्माण करण्याची क्षमता बघा. आम्हाला काय, आम्ही येऊन फक्त आम्हाला वाटतं हा परिमळ आमचाच आहे, आमचा नाही, आम्ही तुमच्याबरोबर आलोय, आज इथे बसलोय म्हणून तुमचा परिमळ आम्हाला मिळाला आहे, तो आम्ही घेऊन जाणार. शेवटी असं असतं ना की जगताना तुम्हाला आत्मविश्वासाची गुरुकुल्ली देणारं कोणीतरी लागतं. वाचन, साहित्य, कला, कविता यातून तुम्हाला काय मिळतं ह्याचं जर उत्तर परिमाण असेल तर त्याचं परिमाण कुठेच मिळणार नाही. तुमचा आनंद, तुम्हाला कशात चांगलं वाटतं, काय वाटतं हे फक्त तुमचं तुम्ही ठरवू शकता. परंतु साहित्य ज्या वेळेला आपण घडवतो, आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नेहमी म्हणायचे की गोष्टी कधीही अशा असाव्यात की त्या राष्ट्रकार्य निर्माण करण्यासाठी त्याची भिजर रोजली जावी. साहित्य असं असावं की त्यातून, साहित्य तर दोन्ही प्रकारचं असतं, गलिच्छ निर्वस्य वासना वाढवणारं देखील साहित्य असतं आणि खऱ्या अर्थानं तेजानं प्रफुल्लित होऊन मरगळलेल्या मनाला पुन्हा उभारी देणारं देखील साहित्य असतं. असं मरगळलेल्या मनाला उभारी देणारं साहित्य जेव्हा तुम्ही देता तेव्हा माझ्यासारखा तरुण इथे येऊन एवढं बोलू शकतो. कारण आम्ही साहित्याचे जरी लिहिणारे नसलो, वाचक तेवढे नसलो, तरी देखील ही ऊर्जा आहे, ही ऊर्जा तुमच्याकडून मिळते, म्हणून ह्याचा मला मनापासून आनंद होतो. भाई मी तुम्हाला खरं सांगतो की असं प्रसंग आपल्या देशावर येऊन गेला. आपण करोनामधून गेलो. मला ज्या वेळेला करोना झाला आणि करोनाच्या मध्ये ज्या वेळेला मी ॲडमिट होतो त्यावेळेला आदरणीय सचिनदादा धर्माधिकारी म्हटले की भाई तुम्हाला जर कुठल्याही आजारातून बरं व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यात घडलेल्या सस्मरण करा की कुठले प्रसंग तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगले घडवले. भाई तुम्हाला आज आदराने सांगतो, जेव्हा जेव्हा डोळे मिटले तेव्हा तेव्हा 1914चा आपला साहित्य, मराठी कोकण साहित्य परिषदेचा कार्यक्रमच माझ्या डोळ्यासमोर आला. त्यावेळेला जो कार्यक्रम दिला, मला सुधीरबाई तर माझे गुरुच आहेत, मला बोलायला शिकवलं, मला वागायला शिकवलं, पण त्याहीपेक्षा आयुष्यात चांगले क्षण देणारी लोक खूप कमी असतात. आयुष्यात चांगल्या क्षणांची निर्मिती करायची असेल तर ती आपल्या हातात होते, परंतु त्याकरता कोणीतरी घडवणारा लागतो. मला सुधीरभाई आपलं, भाई तुमचं, तीन मॅडम आपलं, सारेच आपले साहित्य आणि त्याचबरोबर आमच्या महाडच्या ज्यांचा आदर आम्ही कायम करतो, भारतीताई आपलं. आज या निमित्ताने नक्कीच देशमुख मॅडमची आणि आठवण होते की त्या
त्यांच्या त्यावेळेच्या त्यांची जी आपण जो कोकण साहित्य परिषदेला केलेला कार्यक्रम होता त्यात त्यांची जी योजना होती, त्यांची जी धडपड होती, आज सारंच कसं असं भारावून टाकणारं ते वातावरण होतं. कधीही तुम्ही कुठल्याही क्षणी ज्या वेळेला वाईट प्रसंग येतो आणि डोळे मिटून आपण म्हणतो की त्याला काय चांगलं घडलं विचार करावा, त्या वेळेला 14चं कोकण साहित्य परिषद डोळ्यासमोर उभून जात नाही भाई. ही सगळी आपण दिलेली फार मोठी देणगी आम्हाला आहे आणि ती आयुष्यभर जपायचा आम्ही प्रयत्न करतो भाई. शेवटी असं असतं ना की हे घडवताना सारेच मित्र आहेत. आज आमचा नरेंद्र आहे, आमचा दीपक आहे, आमचा योगेश आहे, किती धडपड आहे, आमच्या स्नेहाताई आहेत. काय दिलं कोकण 14च्या साहित्य परिषदेने मला माहीत नाही, पण मला एक आठवते, नक्की गोष्ट आठवते की तर प्रियाताईला बघितलं मी कुठेतरी. प्रियाताईचं मनाचं एक 4 ओळींचं पुस्तक आपल्या 14च्या साहित्य संमेलनाकरता नंतर निघालं, त्याचा मला आनंद वाटतो प्रियाताई. म्हणजे एकही मन असं नसतं की ज्याला माझं मन कळतं, केवळ माझ्या मनासारखं होईल असं म्हणतं. ह्या 4 वेळा काही आठवल्या कारण त्या भिडल्या. साहित्य असं असतं जे मनाला भिडतं ना, ते कायम आमच्यासारख्यांच्या कधीतरी विचारात येतं, बोलण्यात येतं. आणि मग साहित्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुधीरबाईंनी माझी इथं ओळख करून देताना योगेशनी सांगितलं की पर्यावरणप्रेमी आणि जलप्रेमी वगैरे वगैरे वगैरे. मी असा विचार करत होतो की झाड भाई, एक झाड जसं असतं ते झाड होणं सोपं नसतं. म्हणजे बघा, झाड होणं सोपं नसतं आणि साहित्यिक होणंही सोपं नसतं. आणि म्हणूनच या निमित्तानं श्याम खामकरांची एक कविता आठवली, तेवढी सांगतो, जास्त वेळ घेणार नाही मला कल्पना. पण श्याम खामकरांचं एक झाड नावाची कविता आहे बघा. म्हणजे साहित्यिक होणं किती कठीण असतं, जसं आमच्या पर्यावरणातलं झाड होणं कठीण असतं. खामकर म्हणतात, सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं, सोपं नसतं झाड होणं. सूर्य डोळी घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो, सूर्य डोळी घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो, बसेल त्याला झुडूपवर वाटा देखील द्यावा लागतो, सोपं नसतं झाड होणं, मागेल त्याला मागेल ते देठ जाणं, सोपं नसतं झाड होणं. तळाकाळच्या कातळाशी लढता येत नाही, तळाकाळच्या कातळाशी लढता येत नाही, घाव दिले कुणी म्हणून रडता येत नाही, सोपं नसतं पोट दाबून सगळं सोसत जाणं, सोपं नसतं झाड होणं. आणि आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे, नव्यासाठी जुनं निमूट सोडून द्यावं लागतं. रोज नवीन निर्मिती आपण करत असतात, आपण केलेल्या निर्मितीचा सतत नवीन निर्मितीसाठी आपण काही प्रयत्न करत असतात. नव्यासाठी जुनं निमूट सोडून द्यावं लागतं, ऋतू म्हणेल तसं जगून घ्यावं लागतं, सोपं नसतं आयुष्याचं खोल गाडून देणं, सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं. मग भाई मला सांगा, तुम्ही साहित्यिक नाही आहे, आपण सारे जादूगार आहात. आपल्यासारख्या जादूगारांमुळे येणारी नवी पिढी ही अतिशय प्रगल्भ, अतिशय समृद्ध पिढी निर्माण करण्याची ताकद जर कोणाची असेल तर आपल्या साहित्यिकांची आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. सुधीरभाई, आपण आज आपल्या रायगड जिल्ह्याचा कार्यक्रम घेतला आहे. असेच कार्यक्रम जेव्हा असाल तेव्हा आम्हाला संधी द्या, कारण आमच्या मनावर आलेली मरगळीला पुरकर घालण्यासाठी भाईंचे आशीर्वाद असेच लाभत राहो. भाई, आपण दीर्घायुष्य व्हा. भारतीताई, आपल्याला अनेक पुरस्कार मिळत आहेत आणि शोभाताई, आपल्याबद्दल तर काय सांगायचं की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बँक चालवत असताना देखील साहित्य क्षेत्रातली महाडचं साहित्य टिकवण्याचं काम आपण केलं आहे. स्नेहाताई, आपण पुढे उशिरा आला, पण खरोखरच माणिकरावांचं असेल, आमचं असेल, कॉलेजच्या जीवनापासून आम्ही जे प्रयत्न करत होतो, म्हणजे ज्याची नाटकं म्हणतो, एकांकिका म्हणतो, त्यातून साहित्य जपण्याचं आणि ठेवण्याचं काम आम्ही केलं होतं. आपल्या साऱ्यांच्या या आठवणींचा ठेवा घेऊन पुढे जात राहू. आणि कधीही कोकण साहित्य परिषदेचा ठाम मेंबर नसतो तरी सुधीरभाई आपण बोलवा, मला मनापासून आपल्या स्पर्धांबरोबर यायला आवडेल. एवढंच सांगतो, माझ्या वाणीला विराम देतो. आभार न म्हणता आपल्या ऋणातच राहणं पसंत करतो आणि हा ऋणानुबंध असाच वाढत राहू एवढंच बोलतो. नमस्कार.